नमस्कार मित्रांनो, मी सचिन जोरुले आणि तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या द 7SJ आर्ट गॅलरी या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत एका खास मूर्तीचं रंगकाम। ही आहे पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेली गवळणीची सुंदर मूर्ती। चला तर मग सुरू करूया या मूर्तीला रंग भरण्याचं काम। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही पूर्ण हँडवर्कचा वापर करून कुठल्याही मशीनचा उपयोग न करता या मूर्तीला कसं आकर्षक रूप देतो। रंगकाम सुरू करण्याआधी सर्वात आधी आपण मूर्तीला एक बेस कोट लावणार आहोत। मी इथे पांढऱ्या रंगाचा वापर करत आहे, ज्यामुळे बाकीचे रंग अधिक तेजस्वी दिसतील। बेस कोट देताना ब्रशचा स्ट्रोक सरळ असावा, जेणेकरून रंग सगळीकडे एकसारखा पसरेल। यात थोडा वेळ लागतो, पण फिनिशिंगसाठी हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे। मूर्तीचा चेहरा म्हणजे मूर्तीचा आत्मा। चेहऱ्यासाठी आपण स्किन टोन रंग वापरूया। चेहऱ्याच्या भागात रंग लावताना विशेषतः डोळे, नाक आणि ओठांच्या कडाजवळ खूप बारीक ब्रशचा वापर करावा लागतो। या भागावर रंगकाम व्यवस्थित झाले तर मूर्तीला जिवंतपणा येतो। आपण डोळे आणि ओठ रंगवून मूर्तीला एक खास एक्सप्रेशन देऊया। डोळे रंगवणं हे खूप नाजूक काम आहे। त्यानंतर केसांसाठी काळ्या रंगाचा वापर करू। पेंटिंग पूर्ण झाल्यावर मूर्ती अधिक टिकाऊ आणि चमकदार दिसण्यासाठी आपण त्याला वॉर्निशचा एक हलकासा कोट लावू शकतो। आता आपण मूर्तीला रंगतदार बनवणार आहोत। गवळणीच्या साडीसाठी आपण छान तेजस्वी लाल आणि हिरव्या रंगाचा कॉम्बिनेशन वापरूया। लक्षात ठेवा, पीओपीच्या मूर्तीवर रंग लावताना थोडी काळजी घ्यावी लागते। मूर्तीच्या प्रत्येक भागाला अगदी बारकाईने रंग लावायचा आहे। हे काम पूर्णपणे हँडवर्क आहे, त्यामुळे प्रत्येक मूर्तीमध्ये एक वेगळी कला दिसते। या मूर्तीत गवळणीसोबत तिचं बाळही आहे, ज्यामुळे या मूर्तीला अधिक सुंदर रूप मिळालं आहे। बाळाच्या कपड्यांना आणि त्वचेला हलके रंग देऊया। तसेच साडीच्या काठावर एक वेगळा रंग देऊन आपण साडीला अजून आकर्षक लुक देऊ शकतो। मूर्ती ज्या बेसवर उभी आहे त्यालाही हिरवा रंग देऊया।
गवळणीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आता आपण दागिने रंगवूया. मी सोन्यासारखा तेजस्वी गोल्डन रंग वापरत आहे. हा रंग लावण्यासाठी अतिशय लहान आणि टोकदार ब्रश लागतो. त्यानंतर गवळणीने डोक्यावर घेतलेल्या घटाला आपण ग्लिटरचा स्पर्श देऊया. यामुळे हा घट अधिक चमकदार आणि लक्षवेधक दिसेल. तर मित्रांनो, आपली पीओपी पासून बनवलेली गवळणीची मूर्ती आता पूर्णपणे तयार आहे. तुम्ही बघू शकता, हँडवर्क पेंटिंगमुळे या मूर्तीला किती सुंदर आणि जिवंत रूप मिळालं आहे. तुम्हाला आमची कलाकृती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच कलाकृतीच्या व्हिडिओसाठी द 7SJ आर्ट गॅलरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.